D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना आज अजतनगर भागामध्ये अनेक वार्ड या ठिकाणी जे मतदान केंद्र सुरू आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील मोठा या प्रमाणामध्ये वाटा आहे। आपल्यासोबत चाळीसगाव लोह पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार आपण या ठिकाणी हजारखोली या परिसरामध्ये या शाळेमध्ये काय सांगणार, कसं वातावरण आहे? सकाळपासून खूप चांगला उत्साह आहे लोकांमध्ये। चांगल्या पद्धतीने आणि शांततेमध्ये मतदान करत आहेत। काही जे दिव्यांग आहेत, वयस्क लोक आहेत, खास करून स्त्री वर्ग असा हा फार उत्साहाने मतदानाला येत आहेत आणि तसं मतदान पार पडून ते जात आहेत। खूप छान प्रकारे शांततेमध्ये आमच्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रभाग 13, 14, 15, 16 आणि 19 असा आहे। या सर्व ठिकाणी खूप शांततेमध्ये मतदान प्रक्रिया चालू आहे। सर, या ठिकाणी किती बंदोबस्त आपल्या माध्यमातून पोलीस अधीक्षक त्यांच्या माध्यमातून लावण्यात आला, काय सांग? चाळीसगावच्या हद्दीमध्ये साधारण 100 लोकांचा आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण एक 17 अधिकारी आहेत, बाकी होमगार्ड आणि कर्मचारी आहेत। तर काय सांगणार आज पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात कसं वातावरण आहे? निवडणुकीच्या संदर्भामध्ये खूप छान वातावरण आहे। लोक पॉझिटिव्ह आहेत। त्यांचं जे काही वैयक्तिक मत आहे त्या मताला धरून ते फार पॉझिटिव्ह आणि उत्साही आणि मतदान करत आहेत। ज्याही त्यांच्या अपेक्षा आहेत, उमेदवार सुद्धा जे आम्हाला दिसलेले आहेत ते फार उत्साहाने याच्यामध्ये सहभागी दिसत आहेत। सर, काय सांगणार अजतनगर भागामध्ये काही उचित प्रकार घडलाय का आतापर्यंतच्या अपडेट पर्यंत? 2 वाजले, आतापर्यंत कुठली अपडेट घडलाय का, अशी काही प्रतिक्रिया असेल का आपल्या? नाही, अजून तर अशी कोणती अनुचित असा कोणताही प्रकार घडलेला नाहीये। तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कामगिरी करण्यात येत आहे आणि हजारखोली या शाळेमध्ये देखील शांतपणाने या ठिकाणी शांतपणाने निवडणूक ही सुरू होत आहे, मतदान सुरू होत आहे। पोलीस प्रशासनाचा कडोकर बंदोबस्त या ठिकाणी आहे। या आपल्याला जे बाईट देत असत पोलीस चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण आज या ठिकाणी संपर्क केला। कॅमेरामॅन निलेश देवसे, D24 तास न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे महानगरपालिका 2026 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रावर कडोकर बंदोबस्त करण्यात आला। यावेळी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, D24 तास न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।